सावकाश काही नाही बाकी गाडी बघा। गुड मॉर्निंग सर्वांना, अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ। आज 8 डिसेंबर 2023 तुम्ही बघताय कोकण रोड ट्रिपचा अजून एक नवीन एपिसोड। तर फायनली आपली जी ट्रिप आहे ती कंप्लीट, आता इथून आज कोल्हापूरला कंप्लीट होईल। म्हणजे कसं, आता इथून जेव्हा घरी पोहोचू तेव्हा तशी बघितली तर आपली कंप्लीट झालेली आहे आणि कोल्हापूर आपल्या डेस्टिनेशन मध्ये नव्हतं, पण आलोय तर बोला आता इथे पण बघू, दादाला पण बघायचं होतं, त्याच्यामुळे हे एक आपण इन्क्लूड केलं। आता निघालो इथून, ताईच्या इथून गाड्या दोन्ही लोड केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता आणि काय झालंय एक एक करता करता अजून सामान वाढलंय। त्याच्यामध्ये ऑलरेडी बॅग खूप भरलेली होती, त्याच्यामध्ये माझी ही बघा इकडे एक अजून बॅग वाढले, आतमध्ये सामान आहे ते वेगळं आहे। त्याच्यामुळे कसं आहे, आता इथून चाललोय मी घरी पोहोचल्यावर आपला हा ब्लॉग एंड होणार आहे। त्याच्यामुळे इथे आपला हा पूर्ण जो कोकण रोड ट्रिपचा एपिसोड आहेत ना, त्याच्यामुळे हा लास्ट असणार आहे। आणि ह्याच्यानंतर आहे ना, ह्याच्यानंतर आपला पूर्ण म्हणजे ओव्हरऑल खर्च किती झाला, बजेट, कारण का मी तुम्हाला आधी पण बोललो की मेन कसं आहे बजेट प्रत्येकाच्या पॉकेटला आपल्याला परवडलं पाहिजे। आपण जातोय एवढे दिवस आणि जो मी रूट कव्हर केलाय तिथे स्टे साठी काही आहे किंवा कुठेही तुम्हाला भेटेल सगळ्याच गोष्टी, खाण्यासाठी काही आहे सगळ्याच गोष्टी, त्या आपण शेवटच्या ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ येईल ना त्याच्यामध्ये आपण त्या गोष्टी कव्हर करणार आहोत। तर आता इथून निघालोय फायनली, आता बाकी कुठे स्टॉप नाही, कारण पोटपूजा भरपूर झालेली आहे, नाहीतर आपला जेवणासाठी स्टॉप होतो, नाश्त्यासाठी स्टॉप होतो, कारण सकाळी निघाल्यापासून नाही बोलले तरी 3-4 आयटम आपले जेवण खाऊन झाले, त्याच्यामुळे जेवायला काय थांबायला नको। तर आता इथून डायरेक्ट तुम्हाला आता गाडीवर भेटतो। आणि हा जसा व्हिडिओ बघताय जसा तुम्ही आधीच्या व्हिडिओचा सपोर्ट दिला तसा आता शेवटचा व्हिडिओ ह्याच्यानंतरचा येईल बजेटचा, तो पण बघा, म्हणजे आपली ही पूर्ण सिरीज टोटली एंड होईल आणि ह्याच्यानंतर लवकरच पुढची पण प्लॅनिंग करू। तुम्ही ह्याला भरपूर सपोर्ट दिलात आणि त्याच्याबद्दल धन्यवाद। आणि ह्याच्यानंतर जो आपला व्हिडिओ आहे तो एकदा बघा बजेटचा। आणि आता बाकी काहीच नाही, आता डायरेक्ट आता घरीच चाललोय, त्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला मी गाडीवर भेटतो, बाकी कसं काय पुढचं होतं ते सांगतो तुम्हाला। गाडी नाही नको गरज नाही, गणपती प्रवास सुखात जाऊ दे, नाही नको मॅपची गरज नाही। तो बाजाराचाच आहे बाजूला, एकदम सातारच्या एकदम बाजूला आहे। हो चल, मी तुला करतो फोन, चल येऊ, हो चल, थँक्यू। फायनली आता इथून निघालोय, कारण रोड काय बोलतोय, आपलं बॅग पुरे टाईट झालेत, एकदम टाईट, थोडी पण जागा नाही। हार वाले बघा, गुड मॉर्निंग कोल्हापूरकर, गुड मॉर्निंग आणि बाय बाय पण तुम्हाला, कारण आता निघतोय इथून। आणि गुड मॉर्निंग तुम्हालाही जे आपल्या आता व्हिडिओ बघत आहेत। 11:15 झालेत, होईल संध्याकाळ आपल्याला जाईपर्यंत, पण काही हरकत नाही, जाऊया आता, का आपल्याला बाकी कुठलं डेस्टिनेशन नाही, डायरेक्ट घरी। एकदम सरळ, कुठंच नाही घुसायचं, एकदम सरळ बाहेर। आपण सरळ हायवेने आलो असतो तर इथून आम्ही कोल्हापूर महानगरपालिका आभारी आहोत। चला बाय बाय कोल्हापूर, चलो आता लेप मारून सरळ आपल्याला हायवे पकडायचा आहे। हायवे चढलो की सरळ स्ट्रेट रूट आहे, कुठेच नाही आपल्याला घुसायचं। हा हे बघ हाय, इकडे पण बॅग्स वगैरे बाकीचे आहेत। हे टेडी बिअरचं सगळीकडलं फेमसच आहे, टेडी बिअरचे आयटम। कसं झालंय, आतापर्यंत जेवढा रूट कव्हर केला त्या सर्व रूटला आपल्याला घाट, मधले रस्ते, एकदम ऑफ रोडिंग असे रस्ते भेटले। आता हा रस्ता मस्त आहे, आपल्याला बरं वाटलं, कारण सरळच्या सरळ रूट आहे, पुढे त्याचा टर्न नाही, हे नाही, आणि प्लेन रूट आपला हायवेच भेटले, त्याच्यामुळे आपलं सरळ घरपर्यंत असाच रस्ता आहे। आता पाठीमागे ना ऍक्सिडेंट झाला होता, कॅमेरा गोप्रो नेमका बंद होता, मी चालू करापर्यंत काय झालं, साईडनी ट्रक आला, त्याच्यामुळे नाही दाखव झाला। हायवेला ही पण भीती असते हो, मोठा ट्रक टेम्पो होता, टेम्पो आणि 4 व्हीलर होती, दोघांचा ऍक्सिडेंट झाला होता, ही पण काळजी घ्यायला लागते। रस्त्याचे कामं चालू आहेत ना, त्याच्यामुळे हे साईडला थोडे छोटे रस्ते बनवलेत, गावात जाण्याच्या आहेत ना, मध्ये एंट्री त्या रोडने आहे, आणि परत हे बघा, परत इकडे समोर जॉईंट होतो आपण, कराडमध्ये आहे, कराडमध्ये बाहेर निघतोय। पण काय होतं, सर्वकडे ना ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ना आतून जायला लागतं पूर्ण,
कराडमध्ये त्यामुळे गर्दी होते इथे खाली. ते बघा सगळे ब्रिजचे कामं चालू आहेत. तर बाहेर पडलोय. टोल नाका, हा दुसरा टोल नाका आला मग तुमचा. मगाशी एक गेला. बायकरवाल्यांच्या रस्त्यामध्ये खड्डे खूप आहेत, खूप म्हणजे खूप. इकडच्या पोलीस काका उभे आहेत. ओ ओ वाटलेलं अडत पण अडवलं तरी काही प्रश्न आहे. आपण गाडी एकदम क्लिअर करूनच निघतो, काही प्रॉब्लेम ठेवून निघतच नाही. इन्शुरन्स मागा इन्शुरन्स आहे, पीओसी मागा पीओसी आहे, आरसी बुक मागा आरसी बुक आहे. प्रॉब्लेमॅटिक काम घेऊन फिरतच नाही. त्या गाडीवर कोणत्याही प्रकारचा फाईन बोलणार नो डाऊट. चलो ब्रेक घेतोय गाडीला आपण. इच्छित असतो हा उभा. राजयोग आता ना थोडासा ब्रेक घेतलाय, कारण जे कोल्हापूरहून आपण निघालो ना ते नॉनस्टॉप इथपर्यंत आलो आहे. काय राजापूर काहीतरी आहे का, पूर्ण साताऱ्याच्या पुढपर्यंत आलो. पुण्यावर आलाय जवळपास 100 किलोमीटर असतील समथिंग पुणा. त्याच्यामुळे काय जास्त वेळ जाणार नाही. पुणा आणि पुण्याला पोहोचलो की आपण पोहोचलो जवळपास. त्याच्यामुळे आता थोडासा ब्रेक घेतलाय, थोडं रिलॅक्स होतोय. गाड्या पण थोडं थंड होतील कारण नॉनस्टॉप आलो 120, 135 आणि मध्ये मध्ये शूट पण चालू होतं. त्याच्यामुळे थोडा गाड्याला पण ब्रेक दिलाय आणि आम्ही पण ब्रेक घेतला. आता इथून निघतो थोड्या वेळात. नाश्ता करायला थांबलो होतो, थोडासा ब्रेक पण घेतला. त्याच्यानंतर निघालोय. आणि तुम्हाला बोललो ना मावशीचा मुलगा आहे आपला, पण तो साताऱ्यात नाही, साताऱ्याच्या पुढे आहे थोडा. 30 किलोमीटरवर त्याच्या लोकेशन दाखवतोय. आता काय आलंय, दादा आहे पुढे, त्याने मॅप लावलाय. त्याला तिथं भेटतो, समोरच आहे तो. आणि त्याला भेटून मग लगेच आम्ही पुढे निघतोय. ब्रिजच्या खालून राईट मारायचं आपल्याला. ब्रिजच्या खालून राईट मारला का जवळचं लोकेशन आहे. मी पण किती दिवसात त्याला भेटणार आहे, कारण अशी भेटत होत नाही. लास्ट टाइम गणपतीला कधी भेटलं होतं आय थिंक, असं मला वाटतंय. आठवत पण नेमकं. दादा गाडी बघू दे इकडं. इकडून कोणतरी यायचा. हा माझ्या मावशीचा मुलगा. आता खूप म्हणजे जवळपास वर्षांनी भेट झाली ना आपली. वर्षांनी मी तुम्हाला सांगितलं, आधी गणपतीत पण नाही, वर्षांनीच. मी समजतं गणपतीत भेटलो आपण. नाही गणपतीत पण नव्हतो ना, मुंबईला गेलो नव्हतो. बरोबर वर्षांनी भेट झाली. आणि हा इथे एक कामाला काय रेडिओग्राफर आहे. त्याच्यामुळे हा पण काही जास्त अलिबागला येत नाही. त्याच्यामुळे आम्ही आता चाललोय घरी, जाताना याला भेटून जाऊया. मावशीच्या मुलाला भेटलो, तिथून निघालो. नाही करत तिथे अर्धा तास जास्त गेला आमचा, 1 तास व्हायला आला. कारण का असं बऱ्याच दिवसांनी भेटलो. मी बोललो मला गणपती भेट नाही झाली. वर्षांनी जवळपास भेट झाली. गणपतीत मी नव्हतो आला तेव्हा घरी. माझ्या गाडीत पेट्रोल फुल आहे. त्यांनी काल फुल नव्हती गेली टाकी, त्याच्यामुळे आता ह्याला फ्युएल अप करायला लागतंय. आपली आता गाडी डायरेक्ट घरपर्यंत जाईल, नो टेन्शन. पेट्रोल भरतोय आणि आता डायरेक्ट थांबायला घरीच. आता काय ब्रेक घेत नाही. फक्त आणि फक्त 70 किलोमीटर आणि आपला आवडीचं डेस्टिनेशन लोणावळा 131 किलोमीटर. आणि हा समोर असा मस्त बोगदा. हो हो चलो. पुढे बहुतेक बाजाराला गेलेले दिसतात हो, बकऱ्या वगैरे आणल्यात. गॉगल मुळे थोडे हे होते, प्रॉब्लेम होतोय. पण आता गॉगल काढू पण शकत नाही, त्याच्यामुळे आरामातच चालवते गाडी एकदम. न्यू कात्रज टनल झाला आता. कात्रज टनल मध्ये चाललोय. परत सेम गॉगलचा पंखा होणार आहे असं मला तरी वाटतंय. त्याच्यामुळे आरामात, नो ओव्हरटेक.
पुण्यामध्ये एंटर झालोय, पण पुण्यामध्ये काय होतंय, कॅमेरे बसवले आहेत जागे जागेवर, त्याच्यामुळे गाडीचा स्पीड एकदम खाली, म्हणजे खालीच घ्यायला लागतोय. बोल. हा काय बोलतो? नाही ना, हा एवढंच पॅच आहे, नंतर काय नाही. इथून निघालो का बाहेर, ते आता पण तेच चालू आहे. मी पण तुम्हाला तेच सांगतोय. काय होतंय, जागेवर कॅमेरे बसवले, जर 60 ची स्पीड लिमिट आहे, त्याच्या वरती स्पीड असेल तर चपकन फाईन पडतो. त्याच्यामुळे कॅमेरा बघून चालवायला लागते गाडी, त्याच्यामुळे गाडी एकदम स्लो बाहेर पडत नाही इथून, कारण कॅमेराला लगेच गाडीचा स्पीड डाऊन होतोय. वडगाव 10 किलोमीटर, वडगावला रुपालीताई राहते. हे बघा, पेरू, संत्री, मोसंबी हे जाम आलेले, त्याच्यामुळे ते आधीच घेऊन उभे आहेत, म्हणजे जेणेकरून त्यांना कळावं की पुढे जाऊन दुकान आहे म्हणून. किती पाहिजे बोला फक्त. पण आता घेतली असती, पण आपल्याकडे खरंच आता काही जागा राहिलेली नाही आहे. कारण काय झालंय, भरपूर एवढी खरेदी केलंय ना का विचारू नका. एक 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 करताना माझ्या पाठीवरची बॅग पूर्ण भरली, कपड्यांच्या बॅगेत पण अक्षरशः कुचकून सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत. त्याच्यामुळे नो डाऊट आता काय घेऊ शकत नाही. चिकी घ्यायचं चाललं होतं, पण चिकीची पिशवी ठेवायला जागा हँडलला लावून, पण हँडलला लावून अजून पुढे आपलं थोडंसं बरचसं अंतर आहे, तेवढं कव्हर करणं ते फडफड वाचत राहील सगळे. आणि त्याच्यामुळे काय होईल, फाटाची भीती आहे आणि जमत पण. अरे काय हात करतो भाई, इंडिकेटर ते असे करतात हे लोक. चलो लोणावळ्यात एंटर करतोय आता. टोल टाकला की पलीकडे लोणावळा लगेच. बाईकवाल्यान बरं, बाईकवाल्यान टोल नाही, नाहीतर टोल भरून भरपूर भरायला लागला असता. सूर्यदेवता पण आपल्या जाण्याच्या मार्गावर आहे, जे मस्त किरण एकदम चेहऱ्यावर पडतात. आता कॅमेऱ्यात कसं कैद होत माहिती ना मला, पण चेहऱ्यावर मस्त वाटते बघायला एकदम. थांब जरा, 5:30 वाजलेत, आम्हाला घरी पोहोचू दे, मग तू जा. तुझ्या प्रकाशाचा आपण लाव, पूर्ण प्रवास होईल. चल भाई, MH06 आपण आपल्याकडलाच आहे. पूर्ण काय माहिती, अलिबाग करत आहे. सावकाश काही नाही. आता मागे शूट होतं एक, पुण्याला त्यावेळेला आलो होतो. येताना आहे ना रात्री 11 वाजले जवळपास, त्यावेळेला मॅक्स वाला होता एक, त्याने आहे ना अक्षरशः टर्नवर बघतात कशाला ते, तर त्यांनी एवढं जोरात गाडी आणली, ती डायरेक्ट आमच्या अंगावर पूर्ण ब्रेक मारला आणि गाडी साईडला उभी केली, तर डायरेक्ट ठोकला असता आम्हाला. जे रात्रीचं घाटात हा प्रॉब्लेम होतो, मोठे गाडीवाले बघत ना, फुल लाईट मारून येतं. बाईकवाल्यानं कसं होतं, पूर्ण दिपायला होतं, आणि टर्नवर कसं आहे, दाबली तरी थोडं डायरेक्ट पडलो खाली ना, कायच ऑप्शन नाही, आता उडवलं तरी. खोपोलीमध्ये तुमचं स्वागत आहे. पोचलो खोपोलीला. आता पुढे गेलो का आपले रूट वेगवेगळे होतील. हा जाईल पनवेल पळसप्या वाटेवरून, आणि आपण खोपोलीच्या आतून पेंट करून पुढे. बाकी गाडी बघा, तुम्ही याल मध्येच आणि आमचे गोळे लावाल. खोपोलीची यात्रा आहे ना, त्याच्यामुळे गर्दी जास्त आहे, आणि 15 दिवस यात्रा असते बरोबर. आजचा लास्ट डे आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे रोडला. आता हा एवढा पॅसेज टाकेपर्यंत गर्दी संपणार नाही.
आणि उद्यापासून आपली अलिबागची यात्रा चालू होईल. तू एवढा पॅसेज निघेपर्यंत भीती. हे बघा फुगेवाले दिसायला लागले. राईट साईडला पाळणे. हे सामान नसतं तर यात्रा फिरलो असतो. काय एवढं सामान घेऊन आपलं सामान गायब होईल यात्रेच्या फेऱ्या अंदाज. मी सर्वात मोठी यात्रा भरते एकदम. आणि 15 दिवस बोलतो फुल. आणि आज लास्ट डे. आणि उद्या अरे चला एसटी वाले दादा. अरे यार हे बघ एसटी वाल्याने सगळं अडकून ठेवलं. हे बघा ही यात्रा. लेफ्ट साइडला मारणे. राईट साइड वाला समोर पण बघू दे. ए बाबा यात्रा खाली उभा राहून बघ. फुल फुल. टिप टिप बरसा पाणी बस. हे बघा दोन्ही साईडला लागते. मोठी यात्रा असते. फिरायला पण बराच वेळ जातो. फायनली आता पोचलो. 2 मिनिटात घरी जाईन. 7:40 झाली. काय झालं ते बघितलं. पुण्यात आम्ही थांबत थांबत आलो. तिथे 1 तास गेला. नंतर शुभम जिथे थांबलो तिथे 1 तास गेला. ते 2 तास समजा वाढलेच. पण पुण्यात कसं होतं आता कॅमेरा लावलेत त्याच्यामुळे स्पीड लिमिटवरच यायला लागतंय. जास्त पळवली गाडी तर चलत पडू शकतोय. त्याच्यामुळे लिमिटमध्ये आलो. तो तिकडून गेला कोपलीवरून. मी इकडे आतमध्ये आलो. आणि त्यात परत आतमध्ये यात्रा आहे. आजचा शेवटचा दिवस कोपरच्या यात्रेचा. त्याच्यामुळे तिथे अजून गर्दी. त्याच्यामुळे एवढा वेळ आला. सकाळी तर आपण ते लवकर 7-8 वाजता निघालो असतो तर आपण 4-3 पर्यंत पोहोचलो असतो. ठीक आहे आपलं काय हरकत नाही. एन्जॉय करत आपला हा शेवटचा दिवस या व्हिडिओचा म्हणजे आपल्या ह्या पूर्ण सिरीजचा खूप मस्त एक्सपिरियन्स होता. खूप मस्त मस्त रस्ते बघायला भेटले. अजून भारी भारी आपण करणार होतो. ही सुरुवात आहे. मी तुम्हाला बोललोय हे सुरुवात आहे आपली फक्त. हा ट्रेलर होता सगळी सिरीज म्हणजे. अजून मस्त मस्त रूट आपण करू आणि तुम्हाला घर बसल्या सगळीकडे फिरवीन मी. मोठे मोठे प्लॅनिंग आहेत. फक्त तुमची सपोर्ट असू द्या आणि आपल्या व्हिडिओला शेअर करत जा जेणेकरून आपली फॅमिली अजून मोठी होईल. आलोय आपल्या फायनल नाक्यावरती. आणि आता असं झालंय घरी पोचतोय कधी आणि आंघोळ करतोय कधी. खूप कंटाळा आलाय. फायनली आता घरी पोहोचलोय. त्याच्यामुळे अजून असा अवतार बघा तुम्ही कसा झालाय. कारण अक्षरशः आता जवळपास 360 किलोमीटर टोटल रनिंग झाली आपली. मध्ये थांबत सगळ्यांना भेटत आलो. त्याच्यामुळे आणि तुम्ही पूर्ण आपले सर्व सिरीज ही बघितलीत. आपला हा आजचा शेवटचा एपिसोड होता. आता ह्याच्यानंतरचा जो आपला व्हिडिओ येईल तो बजेटचा व्हिडिओ येईल. कारण कसं आहे मेन तुम्हाला बोललो मी मेन सर्व बजेट महत्वाचं आहे. बाहेर जायचं बोलल्यावर आपल्याला पॉकेटसाठी सर्व गोष्टी परवडणं महत्वाचे आहेत. तेव्हाच प्रत्येक माणूस बाहेर जाऊ शकतो. त्याच्यामुळे मेन बजेटचा विषय आहे. बजेटचा व्हिडिओ मी वेगळा सेपरेट बनवीन. आय होप
तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय.